नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश खोडे तुमचे खोडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल मधून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले की आपण एपीला स्टार्ट केलेलं अर्थमेटिक प्रोग्रेशनला ह्याची स्टार्ट केलेली त्याचे इंट्रोडक्शन बघितले, त्याचे काही सॉल्व एक्झाम्पल बघितलेले. आताच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 3.1 हे आपलं या लेक्चर मध्ये एपी मधलं लेक्चर नंबर 3.2 आहे. बघायला स्टार्ट. पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन काय दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. म्हणजे खालीलपैकी जे आपल्याला 8 एक्झाम्पल दिले क्वेश्चन विचारलाय की ह्याच्यापैकी जे सिक्वेन्स आहे त्यांच्यापैकी कुठले एपी आहे. इफ दे आर एपी फाइंड कॉमन डिफरन्स. जर एपी आहे तर त्यातला डिफरन्स काढा, कॉमन डिफरन्स काढा. व इथं आपण सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्न आहेत ते आपण सोडवू. पहिल्यांदा लिहिलं आपण सोल्युशन. आपण म्हणणार हियर इन अबोव सिक्वेन्स इथं वरच्या सिक्वेन्स मध्ये काय दिसते आपल्याला. इथे लिहायचं T1 = 2, T2 = 4, T3 = 6 आणि T4 = 8. आपल्याला काय माहिती तर T1च काय असते, पहिली टर्म असते. आपल्याला T1 = A = 2 म्हणजे फर्स्ट टाइम आपल्याला मिळालेली. आपल्याला काय विचारले, कॉमन डिफरन्स काढायचे. पहिल्यांदा बघायचं की एपी आहे का नाही. एपी कसं ओळखणार आपण, याचा डिफरन्स काढून बघायचा. आपण पहिल्यांदा बघणार T2 मायनस T1, T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3. या एवढ्यावरून आपल्याला लक्षात येईल याचा फरक काढून. जर फरक सेम आला तर ते एपी आहे, जर फरक सेम नाही आला तर ते एपी येणार. इथं बघा आपण 4 वजा 2 6 वजा 4 8 वजा 6. याचा फरक किती झाला, 4तून 2 गेले 2, 6तून 4 गेले 2, 8तून 6 गेले 2. इथं कॉमन डिफरन्स काय आला, सेम. इथं आपण लाईन लिहिणार. एका वाक्यात आपल्याला लिहिता आलं पाहिजे. एका वाक्यात आपण लिहिणार डायरेक्ट हियर इन अबोव सिक्वेन्स first term is पहिली टर्म कुठली आली, 2. A = 2 and the common difference, जो कॉमन डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स which is constant is D = 2. तो डिफरन्स आलाय तो कशाचा आहे, 2चा आहे. तो 2च्या फरकाने ते वाढत चाललेला आहे. अशाप्रकारे आपण पहिला क्वेश्चन सोडतो. दुसरा क्वेश्चन पण सेम टाइपचे, 8 प्रश्न सेम टाइपचे अशाच प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. सोडू. ओके, आपल्याला हे मिळालेलं आहे. इथं आपण पहिल्यांदा सुरुवात केली ना सोल्युशन. इथं सेम आपलं जे असतं त्या नेहमीसारखं सगळ्यांना जो सेमच गोष्ट येणार आहे. त्याच्यामध्ये फक्त काही व्हॅल्यूज असणार ते चेंज होणार. जसं की पहिली टर्म, दुसरी टर्म, एवढी गोष्ट आपली सगळ्यांच्यामध्ये काय राहील, कॉमन राहील. आता आपल्याला 8 प्रश्न आहेत, कमी वेळामध्ये उरकायचे आहेत. त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट मला ठीक आहे. इथं हियर इन अबोव सिक्वेन्स वरच्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय दिसते, T1 पहिली टर्म काय आहे 2, दुसरी टर्म काय होते आपल्याला 502, तिसरी टर्म काय 3 आणि चौथी टर्म काय 702. ओके, सगळ्या टर्म भेटल्या. मग याच्यामध्ये आपण काय करणार, डिफरन्स काढणार. T2 म्हणजे काय 502 वजा T1 काय 2, T3 काय 3 वजा T2 काय आपले, T2 आपल्याला काढायचे. T2 काय 502, T4 काय 702 वजा 3. याचा डिफरन्स काढायचा. जर डिफरन्स सेम आला तर ते एपी मध्ये आहे, जर डिफरन्स सेम नसेल ते एपी मध्ये नाही. याचा डिफरन्स काढायचा. छेद समान लागतो. छेद समान काय होणार आहे 2. छेदाची 1 पट, छेदाची 2 पट. छेदाला जेवढं जमलं तेवढं अंशाला गुणणार. 5 वजा 2 गुणे 4, 5 4 गेले 1/2. डिफरन्स कशाचा आला, 1/2 चा डिफरन्स आला.
मग याच्यामध्ये 3 वजा 5/2 इथे छेद समान करायचं, छेद समान करताना आपण 2 छेदाचे 2 पट छेदाचे 1 पट छेदाला 3 2 6 वजा 5 1 6 2 5 1 1 छेद 2 इथे त्यामध्ये पण करायचं छेद समान करणार आपण छेद 2 2 ची 1 पट छेदाची 2 पट 7 1 7 वजा 3 2 6 7 6 गेले 1 छेद 2 सगळ्याचा जो डिफरन्स आहे तो काय आला 1/2 आलेला आहे म्हणजे थ्रू आउट पहिल्यापासून शेवटपर्यंत जो आपला डिफरन्स आला तो सेम आलाय मी आपण लिहिणार आन्सर खाली लिहिले तरी चालेल मी थोडं वर लिहितो आपल्याकडे जागा आहे लक्षात हियर in above sequence काय म्हणते आपल्याला फर्स्ट टर्म इज पहिली टर्म काय आहे आपली 2 a is equal to 2 and common difference ज्यामध्ये जो कॉमन डिफरन्स आहे which is constant तो कॉमन डिफरन्स आहे यातला जो फरक आहे which is constant is d is equal to 1/2 या दोन महत्त्वाच्या गोष्टी इथं आपण लिहिलं hence this is and AP ठीक आहे अशा प्रकारे आपण लिहिलं इथे मागच्या जे आपलं राऊंड दिलं सॉरी इथं आपण लिहिलं hence this is अशा प्रकारे आपण लिहिलं अजून आपला पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन त्या पुढचा प्रश्न सेम प्रकारामध्ये काय होते की पहिले काही लाईन्स आहेत ते सेम राहते काय ना की आणि नववा सिक्वेन्स वरच्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय काय की 4 टर्म्स आहेत पहिली टर्म काय येणार आहे -10 -6 -2 आणि 2 मग याचा आपण काय करू डिफरन्स काढू डिफरन्स काय येणार आहे दोघांचा फरक काय आहे -2 -6 वजा म्हणजे काय असतं -6 अधिक 10 परत किती जाणार आहे 4 +4 म्हणजे इथं जे क्रम आहे तो काय जातो वाढत जातो +4 असेल तर डिफरन्स पॉझिटिव्ह आला म्हणजे संख्या वाढत जाते जर डिफरन्स निगेटिव्ह आला म्हणजे संख्या काय होते कमी होत जाते म्हणजे आपला जो क्रम आहे तो कमी होत जातो T3 काय आपला T3 आहे -2 -6 आणि नंतर T4 आहे आपला 2 -2 ते सोडून इथं मायनस प्लस होणार -2 + 6 किती येणार तरी पण 6 तून 2 गेले 4 राहते आणि इथं 2 मायनस प्लस 2 इथं पण व्हॅल्यू राहणार आहे 4 म्हणजे इथं जो डिफरन्स आहे तो काय आला सेम आला म्हणजे आपण सेम प्रकारे मग असं केलेलं आन्सर एका वाक्यात लिहिता आलं पाहिजे हियर इन अबोव सिक्वेन्स जो वरचा सिक्वेन्स आहे इथे फर्स्ट टर्म जी पहिली टर्म आहे ती काय आहे टर्म इज a is equal to -10 and the common difference which is काय म्हणतात आपण the common difference which is constant common difference which is constant is काय आहे जे सेम आहे कॉन्स्टंट आहे जो कॉमन डिफरन्स तो काय आहे d is equal to 4 ठीक आहे हा काय कॉमन डिफरन्स पण सेम आहे मग आपण म्हणणार hence this is an AP आहे ओके तिसरा क्वेश्चन बघितलाय आता आपण काय करू चौथा प्रश्न म्हणून चौथा प्रश्न काय दिला आपल्याला 0.33 म्हणजे
त्याच्यामध्ये आपण काय करू, पहिल्यांदा मांडणी करू. हिअर या सिक्वेन्स मध्ये काय दिसते की जी पहिली टर्म आहे काय येणार आहे 0.3, इथे आपण लिहिणार 0.3, इथे येणार 0.33, इथे येणार 0.333 आणि पुढची टर्म आपल्याकडे नाही. आपण 0.33 आपण यातला फक्त डिफरन्स काढणार आहे दोन यामध्ये. मग काय येणार डिफरन्स 0.33 वजा 0.3. याच्यामध्ये पुढचा डिफरन्स काय 0.333 वजा 0.3. ठीक आहे. यातला फरक काय येणार आहे, याची जर वजाबाकी केली तर 0.003 चा फरक येणार आहे. आणि याच्यात जो फरक आहे तो काय येणार आहे 0.003 चा फरक येणार आहे. म्हणजे याचा जो डिफरन्स आहे जो फरक आहे तो काय सेम नाही, म्हणजे हे बी नाही. इथं त्यांचं लिहिणार आपण, आपण म्हणणार हिअर इन अबव, काय म्हणणार हिअर इन अबव सिक्वेन्स, हिअर इन अबव सिक्वेन्स काय म्हणणार आपण, फर्स्ट टर्म इज फर्स्ट टर्म पहिली टर्म काय येणार तर 0.3, a is equal to 0.3 and the common difference जो कॉमन डिफरन्स आहे जो याचा फरक आहे इज नॉट कॉन्स्टंट. जो नॉट कॉन्स्टंट आपण अंडरलाईन करू. इथं हा जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट नाही, आपण काय म्हणणार हेन्स दिस इज नॉट एन एबी. हेन्स दिस इज नॉट एन एबी. ओके, नॉट एन एबी. हा जो सिक्वेन्स आहे तो एबी येणार नाही, पण हा सिक्वेन्स आहे. आपण त्याची पुढची टर्म काढू शकतो. पुढची टर्म काय येणार आहे 0.3333. त्या पुढची पण अजून आपण काढू शकतो. हा सिक्वेन्स आहे पण हा काय येणार, हा एपी येणार नाही. पुढे पुढचा पाचवा क्वेश्चन सेम प्रकारे आपण लिहिलं तसं पहिल्यांदा काय नाही हिअर इन अबव सिक्वेन्स. वरच्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय दिसतं, पहिली टर्म काय 0, दुसरी टर्म काय -4, तिसरी टर्म काय -8 आणि चौथी काय -12. याच्यामध्ये आपण काय करू, पहिल्यांदा फरक काढू. फरक कसा काढणार, पहिल्यांदा फरक लिहिणार t2 - t1 काय येणार आहे 4 वजा 0, 0 ने स्टार्ट झाले. पुढे t3 -8 -4 नंतर -12 मायनस इथे येणार -8. ओके, -4 आहे सॉरी -4 इथे काय येणार -4 होणार आणि तिकडे -12 -8. अशा प्रकारे आपण लिहिणार. याच्यामध्ये 4 वजा 0, 4 मधून 0 गेले 4, मग -8 मायनस प्लस 4 आणि -4. आपण t2 -t1 याच्यामध्ये सॉरी तो -4 दुसऱ्यात -4 त्याच्यामध्ये -12 मायनस प्लस 1 याची पण वजाबाकी काय नाही -4. आपण काय म्हणणार आहे हिअर इन दिस सिक्वेन्स याच्यामध्ये काही एपी येणार आहे आणि याचा जो फरक आहे जो डिफरन्स आहे तो काय होतोय नेहमी सेम येतो. ठीक आहे, मग आपण काय करू यामध्ये लिहू एका वाक्यामध्ये आन्सर. इथं आपण लिहणार हिअर इन अबव सिक्वेन्स. ठीक आहे, आजूबाजूचा सिक्वेन्स दिलेला आहे. याच्यामध्ये काय 0 काय आहे पहिली टर्म आहे. इथं आपण म्हणू फर्स्ट टर्म इज पहिली टर्म काय आहे a इज इक्वल टू 0. पहिली टर्म काय येणार आहे a इज इक्वल टू 0 अँड द कॉमन डिफरन्स
कॉमन डिफरन्स इज डी इज इक्वल टू मायनस 4. इथे डिफरन्स काय आला? निगेटिव्ह आला. म्हणजे काय होती? संख्या काय आहे ती कमी कमी होत जाते. मग तिथं जो डिफरन्स आहे तो -4 आला. इथे आपण लिहिणार आहे हेन्स दिस इज an AP. दिस इज an AP. ओके, अशा प्रकारे आपण लिहिणार आहे. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. 5वा क्वेश्चन बघितला. पुढचा 6वा क्वेश्चन सेम प्रकारे स्टार्टिंग याची सगळ्यांची काय होणार आहे? सेमच प्रकारे येणार आहे. ठीक. पहिली टर्म काय येणार आपली? -1/5 -1/5. पहिली टर्म -1/5, दुसरी टर्म पण -1/5, तिसरी टर्म पण -1/5, चौथी टर्म पण काय असणार आहे? -1/5 असणार. नाहीतर जो डिफरन्स असणार तो काय सेमच आहे. डिफरन्स काय असतो? सेमच जर संख्या असली तर डिफरन्स काय असणार? 0. हे आपण तरी पण लिहायचं व्यवस्थितपणे. -1/5 -1/5 इज -1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 0. 1/5 वगैरे 1/5 काय येणार आहे? 0 येणार आहे. सेम प्रकारे पुढे पण -1/5 -1/5 काय येणार आहे? -1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 0. फरक काय आला आपला? 0. पण कॉमन डिफरन्स काय सेमच आहे. 0 असला पाहिजे असं काय? 0 असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. इथं आपण आन्सर लिहिणार. आन्सर काय म्हणणार? Here in above sequence, हे जे वरचा सिक्वेन्स आहे याच्यामध्ये काय दिसतं की here in above sequence the first term is पहिली टर्म काय आहे आपली इथं? -1/5. A is equal to -1/5 and the common difference is कॉमन डिफरन्स काय येते आपल्याला इथं? 0 इज D इज इक्वल टू 0. म्हणजे आपला जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे. तो काय आहे? कॉमन डिफरन्स इज D इज इक्वल टू 0 विच इज कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स इज D इज इक्वल टू 0 विच इज कॉन्स्टंट. जर तुम्ही डायरेक्टली असेल तर द कॉमन डिफरन्स विच इज कॉन्स्टंट इज D इज इक्वल टू 0 तसे लिहिलं तरी सुद्धा चालेल. मग इथं आपण पुढे म्हणणार हेन्स डायरेक्ट म्हणणार इथं हेन्स दिस इज an AB. ओके, आपण 6वा क्वेश्चन सोडवला. 7वा क्वेश्चन सोडू. ठीक आहे, 7वा क्वेश्चन बघू. 3 प्लस √2, 3 अधिक √2, त्यानंतर 3 अधिक 2 √2, आणि त्यानंतर 3 अधिक 3 √2 अशा प्रकारे आपल्याला दिले. मग इथं पहिली टर्म काय येणार आहे? 3. पुढची टर्म काय येणार आहे? 3 अधिक √2. त्या पुढची टर्म काय येणार आहे? 3 अधिक 2 √2 आणि लास्ट त्याच्यामध्ये 3 अधिक 3 √2. ठीक आहे, डिफरन्स काढणार. दुसऱ्या अजून पहिले वजा करायचं. काय करायचं? दुसरी टर्म 3 अधिक √2 वजा 3. पुढं तिसऱ्या तुम्ही वजा करणार. 3 अधिक 2 √2 वजा कंसामध्ये 3 अधिक √2. त्यानंतर T4 - T3 काय करणार? 3 अधिक 3 √2 मायनस कंसामध्ये 3 अधिक 2 √2. ओके, इथं वजाबाकी करणार आपण. त्याला एक आठवणार राहणार काय आपला डिफरन्स इथे चेक करू. इथे कंसाच्या बाहेर जेव्हा आपण निगेटिव्ह साइन असतं, ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा निगेटिव्ह साइन असतं तेव्हा काय असतं की आधी सर्व चिन्ह चेंज होतं. 3 अधिक 2 √2 मायनस 3 मायनस √2. ओके, याच्यामध्ये काय होणार? त्याला एक कट होणार आणि 2 √2 वजा √2 म्हणजे शिल्लक काय राहणार? √2. इथं पण सेम प्रकारे 3 अधिक 3 √2 मायनस 3 मायनस 2 √2. याच्यामध्ये काय होणार? त्याला हे कट होणार.
3 रूट 2 मधून मायनस 2 रूट 2 काय होणार आहे त्याच्यामध्ये शिल्लक राहणार 2 रूट मध्ये 2 ठीक आहे रूट 2 शिल्लक राहणार याच्यामध्ये सिंगल डिफरन्स काय राहिला सेम राहिला इथं आपण म्हणणार आन्सर इथं आपण म्हणणार हिअर अबोव सिक्वेन्स here in above sequence काय म्हणणार आपण the first term is पहिली टर्म काय आपली इथं 3 first term is 3 and the common difference which is constant common difference काय common difference which is constant काय म्हणणार आपण d is equal to काय म्हणणार रूट 2 डिफरन्स काय आला आपला रूट 2 चा आला रूट 2 चा आला इथं पहिली टर्म 3 आहे आणि जो डिफरन्स आहे तो रूट 2 चा आहे आपण म्हणणार hence this is an AP ठीक आहे क्वेश्चन नंबर 1 पहिल्या प्रश्नात आपण 7वा गणित सोडवले आता पहिल्या प्रश्नात लास्ट गणित म्हणजे 8वा गणित काय दिलं आपल्याला हा सिक्वेन्स दिलेला आहे त्यावर आपण सोडवू जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमचे मित्रमैत्रिणी असेल त्यांना नक्कीच शेअर करा बेल आयकॉन आणि नक्कीच बेल आयकॉन दाबा सबस्क्राइब च्या शेजारी बेल आयकॉन असते ते जर तुम्ही दाबला तर माझा जर कुठला नवीन व्हिडिओ आला तर प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आपण 8वा प्रश्न बघतो क्वेश्चन नंबर 1 मध्ये लास्टचा याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे सिक्वेन्स मांडली पहिली टर्म काय येणार 127 दुसरी टर्म 132 तिसरी टर्म काय येणार 137 चौथी टर्म आपल्याला दिलेली नाही मग इथं डिफरन्स काढणार 132 वजा 127 137 वजा 132 यातला डिफरन्स काढायचा यातला जो डिफरन्स आहे जसे बघा दोनातून 7 जात नाही आपल्याला जर आडवी वजाबाकी येत असेल तर उभी जमली पाहिजे डिफरन्स कितीचा येणार आहे 5 चा आणि जी इथं 5 चा फरक येणार आहे इथं पण कितीचा येणार आहे 5 चा फरक येणार आहे मला आडवी वजाबाकी जमली पाहिजे नाही जमली तर तुम्ही उभी करू शकता 132 मधून 27 केलं म्हणजे 32 मधून 27 गेले किती राहतात 5 राहतात इथं आपण लिहिणार डिफरन्स सेम आला इथं आपण म्हणणार नाही की आन्सर कधी टाकलं इथं आपण म्हणणार here in above sequence the first term is equal to काय येणार 127 and the common difference and the common difference आहे which is constant कॉमन डिफरन्स जो कॉन्स्टंट आहे आपण लिहितो तर d इज इक्वल टू d काय येणार आहे आपल्याला इथं 5 आहे डिफरन्स 5 येणार म्हणजे आपली पहिली टर्म आहे डिफरन्स काय सेम आहे आपण इथे म्हणणार हेन्स दिस इज an ठीक आहे हे बी येणार ओके अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे दुसरा क्वेश्चन कडे आपण बघू दुसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला दुसरा क्वेश्चन दिला आहे राइट एन एपी एक एपी सिक्वेन्स लिहा whose first term is a जी पहिली टर्म a आहे and common difference is d जो कॉमन डिफरन्स आहे तो d आहे इन इच ऑफ द फॉलोइंग प्रत्येकाची काय द्यायची एपी द्यायची आपण काय 4 टर्म्स पर्यंत थोडं पुरेस असतं आपल्याला आपण म्हणणार सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशन पहिला आपण म्हणणार वी नो काय माहिती आपल्याला T1 इज इक्वल टू A
बरोबर 10. बरोबर. इथे आपण लिहिणार T2 इज इक्वल टू काय लिहिणार T1 प्लस D. T1 काय आपली 10 अधिक फरक काय अधिक 5 आहे 10 5 ओके. आपण काय करू तुझ्या पुढचं काय नाही T3 इज इक्वल टू T2 अधिक D. 15 अधिक 5 किती येणार आहे 20. 15 अधिक 5 काय येणार आहे 20 येणार आहे. आणि T4 काय येणार आहे T3 अधिक D. हे काय येणार आहे 20 अधिक 5 काय येणार आहे 25. ठीक आहे. मग इथं आपण आन्सर लिहिणार आन्सर लिहू from the given data the AP आपण काय म्हणू शकतो from the given data the AP is the AP made is काय आपण लिहू शकतो from the given data the AP is क्रमाने लिहायचं 10 15 20 25 हे आपले उत्तर येते. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न सोडवायला इझी आहे प्रश्न. इथं सेम आपला ए काय आहे -3 आहे जो डिफरन्स आहे तो काहीतरी आपल्याला 0 दिलाय. इथे आपण म्हणणार इकडे आहे सोल्युशन पहिल्यांदा we know काय आहे आपल्याला T1 is equal to A is equal to -3. T2 काय माहिती आपल्याला T2 is equal to A plus D लिहिलं तरी चालतं. पण आपल्याला आपण बुक मध्ये दिले A plus T1 plus D. मग T1 काय येणार -3 अधिक D काय 0 काय येणार आहे -3. T3 is equal to काय करणार T2 plus D is equal to -3 अधिक 0 काय येणार आहे -3. सेम प्रकारे T4 is equal to T3 plus D is equal to -3 अधिक 0 is equal to -3. याच्यामध्ये सगळीकडे काय आहे आपली जी व्हॅल्यू आहे ती काय येते -3. सगळीकडे सिक्वेन्स काय आहे सेमच येतोय. इथे आपण लिहिणार आन्सर आपण अशा प्रकारे आपण लिहू शकतो -3, -3, -3, This is the sequence. आपण this is the AP made from above data. ही जी एपी आहे ती कुठून बनलेली आहे अबोव डाटा. तो वरचा डाटा आहे तो दिलेला डाटावरून आपण ही एपी बनवलेली आहे. अशा प्रकारे येणार आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला -7 आणि डिफरन्स काय दिलाय 1/2. सेम प्रकारे आपण लिहिणार आता सोल्युशन इथे काय लिहिणार आपण we know काय माहिती आपल्याला की T1 is equal to A is equal to -3. T2 काय येणार T2 is equal to T1 plus D. T3 is equal to काय येणार आहे T2 plus D. आणि T4 is equal to काय येणार आहे T3 plus D. अशा प्रकारे आपण मांडणी करत जाणार आहे सगळीकडे. मी काय करतो कॉपी करून ठेवतो. ओके. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठे T1 काय आहे आपली 7 -7 आहे अधिक D काय आहे अधिक 1/2. हे सोडवलं का डायरेक्ट याची बेरीज करता येत नाही. छेद वेगळा आहे छेद समान केला छेदाची 2 पट याची छेदाची 1 पट. छेदाला जेवढे मिळेल तेवढंच आमच्याकडे 7 -14 अधिक 1 भागिले 2. 14तून 1 गेला काय येणार आहे 13/2. हीच क्रममध्ये येणार आहे आपण -13/2 अधिक 1/2. छेद समान डायरेक्ट होऊ शकतो -13 अधिक 1 म्हणजे काय -12/2. सेम इथं पुढे काय करणार तेच -12/2 अधिक 1/2. ह्याची किंमत काय होणार -12 अधिक 1/2 म्हणजे
11/2 इथं राहील बे सक बार -6. अशा प्रकारे आपल्याला C2 मिळालेलं आहे. आपण इथे काय म्हणणार आन्सर इथं म्हणणार आपण द AP मेड. मी तुम्हाला 3 वेगवेगळे आन्सर देतो. पहिला जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर मी वेगळ्या प्रकारे दिला, दुसऱ्या वेगळ्या प्रकारे दिला, आता तिसरा पण एक वेगळ्या प्रकारे देतो. तुम्हाला तुमचं जे लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्ही लिहिलं तरी चालेल. लास्टच्या पेपरमध्ये कसं असतं की मी सांगेन ते लक्षात राहील असं नाही. तुम्हाला जे लास्ट मोमेंटला जे लक्षात येईल, जे आठवल तेच तुम्ही लिहून टाका. म्हणजे काय म्हणतात, द AP मेड फ्रॉम कशापासून बनलेली, A is equal to -7 and D is equal to 1/2. ठीक आहे. आपल्याकडे A आहे, D आहे. इथं फ्रॉम यांच्यापासून इज कुठले बनणार आहेत, -7 -13/2 -6 -11/2 11/2. ओके. अशा प्रकारे आपली ही AB बनलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा तिसरा क्वेश्चन बघायचा आहे. चौथा क्वेश्चन बघून टाकू लगेच. चौथा क्वेश्चन काय दिला आपल्याला की A दिलेला आहे. एक मांडणी आपण व्यवस्थित लिहून पहिली टर्म मी नो आपल्याला काय माहिती जी पहिली टर्म. मग चौथा क्वेश्चन चेक करू आपण. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय येणार, पहिली टर्म काय येणार आहे -1.25. ठीक आहे. आपल्याला काय माहिती मी नो आपल्याला काय माहिती पहिली टर्म काय असते, A असते. दुसरी टर्म काय येणार आहे T1 प्लस D. T1 काय येणार -1.25 अधिक D अधिक त्यांची वजाबाकी होणार. मग 3 वजा 3.25 3 एक दिले राहिले 2 मधून पावभाग गेला काय राहणार आहे, पावणे 1.7 हा झाला पावणे 2. तर त्याच्यामध्ये एक टर्म घ्यायची, दुसरी टर्म 1.75 अधिक D किती 3 काय होणार 4.75. थोडं तीच टर्म किती लिहिणार आपण 4.75 पुढे काय लिहिणार अधिक 3 4 आणि 3 7.75. आपल्याला 4 टर्म भेटलेले आहेत. मग याचा आपण लिहिणार कसं लिहिणार आन्सर हे तुम्हाला अजून एक चौथी पद्धत देतो. इथे लिहिणार हिअर वी गेट द रिक्वायर्ड आन्सर रिक्वायर्ड AP. Here we get the required म्हणजे काय गरजेची लागणारी AP. इथं AP is equal to क्रम घ्यायचा -1.25 1.25 काय येणार आहे 1.75 4.75 7.75 अशा याच्यामध्ये आपण लिहिणार की अशा प्रकारे आपल्याला काय भेटलेली AP मिळालेली आहे. ओके. नेक्स्ट चेक करू. हा चौथा क्वेश्चन झाला. पाचवा क्वेश्चन चेक करू आपण. पाचवा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला 6 आणि जो पहिली टर्म आहे ते 6 आहे आणि जो कॉमन डिफरन्स आहे तो काय आहे -3. मग तो लिहायला ओके. पहिली टर्म काय आहे आपल्याला काय माहिती की जी पहिली टर्म असते तेच काय असते A असते. मग पहिली टर्म काय येणार आहे 6 त्यानंतर दुसरी टर्म काय येणार आहे 6 अधिक 3 म्हणजे -3 होणार. 6 3 गेले 3 राहिले. पुढे 30 टर्म येत असणार आहे 3 वजा अधिक D म्हणजे -3 होणार आहे. 3 गेले 0 नंतर राहिले किती 0 -3 व्हॅल्यू काय येणार आहे -3. ओके. म्हणजे इथे काय होतं जो डिफरन्स आहे तो काय आपल्याला आलाय -3 आलाय. म्हणजेच काय की जो डिफरन्स आहे तो -3 म्हणजे तो क्रम कमी होत चाललाय. जी संख्या आहे जो आपण जो AP असणार आहे ती कमी होत जाणार आहे. मी तर आपण देणार आन्सर here we get the AP नुसतं AP लिहिलं तरी चालेल. here we get the AP as काय लिहिणार 6, 3, 0, -3, 2. अशा प्रकारे आपण लिहिणार
हा झाला आपला कुठला 5वा क्वेश्चन. याचा पुढचा क्वेश्चन बघू 6वा क्वेश्चन. 6वा क्वेश्चन काय आहे, a इज इक्वल टू -19 आणि d इज इक्वल टू काय आहे -4. इथं -4 म्हणजे काय होणार आहे, तो कमी कमी होत जाणार आहे, संख्या काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. इथं आपण पहिली लाईन आपली नेहमीसारखी आपल्याला काय माहिती त्याच्यामध्ये पहिली टर्म काय असते, एज काय असते, ही पहिली टर्म असते. -19 काय आपली पहिली टर्म, त्याच्यामध्ये डी प्लस केला -19 -4 9 4 13 23 -23 तीस टर्म -23 -4 23 4 27 -27 इथे तरी ना आपण -27 -4 7 4 11 म्हणजे काय आहे 31 -31. मग अशा प्रकारे आपले काय भेटले, आपल्याला 4 टर्म मिळाले. आपण लिहिणार आन्सर, डायरेक्ट आन्सर लिहिणार होतं आन्सर. त्याचे आन्सर काय भेटते, हिअर वी गेट, लिहू आपण हिअर वी गेट the AP then sequence later as minus -23 -27 -31 ओके. अशा प्रकारे आपल्याला काय भेटले, हा सिक्वेन्स मिळालेला आहे, आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळालेली. ओके, सिक्वेन्स भेटला आपल्याला एपी मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन चेक करू आपण. क्वेश्चन नंबर 3 ज्याच्यामध्ये आपल्याला काय 4 क्वेश्चन होते. लास्ट 4 क्वेश्चन. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. शेअर करून नक्की त्यांना शेअर करा. ठीक आहे. तो पहिला क्वेश्चन काय दिला आपल्याला 5 1 -3 आणि -1 असा एक सिक्वेन्स दिलेला आहे. मी तर आपल्याला काय विचारले, फाइंड द फर्स्ट टर्म and common difference for each of the AP. इथं ऑलरेडी दिलेले की हे AP आहे, पण इथे लिहिण्याची एक पद्धत आहे. सोल्युशन इथं पहिल्यांदा येते दिस इज एन AP, दिस इज एन AP. ठीक आहे. इथं वर काय लिहिलं आपण, गिवन. आपल्याला ऑलरेडी दिलेले पण इथं मेन्शन करायचं की हे AP आहे, हे आपल्याला दिलेले आहे. therefore या पुढचं सगळं माहिती आपल्याला. आपल्याला काय माहिती, तरी एपी आहे पण त्यानंतर T1 इथं काय करणार, आपलं फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स काढायचं. इथं काय म्हणणार, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू काय येणार आहे 5 आणि T2 मायनस T1 दोन्हीचे डिफरन्स काढायचे 1 - 5. दुसऱ्या टर्म मध्ये पहिली टर्म होतं की एकातून 5 गेली -4 इज इक्वल टू D. ठीक आहे. हा सिक्वेन्स आहे. म्हणजे आपल्याला जास्त काढायची गरज नाही. आपण फक्त काय म्हणणार आहे की आपल्याला पहिली टर्म काढता आली, D काढता आली, बस इतकेच विचारले. पण देअरफॉर आन्सर डायरेक्ट येणार इथं आपल्याला 2 टर्मची किंवा 3 टर्मची काढायची गरज नाही की बाबा कॉमन डिफरन्स किती आहे, की एपी आहे का नाही. 2-3 टर्मचा डिफरन्स कधी काढायला लागतो, जेव्हा आपल्याला प्रूव्ह करायचं असतं की एपी आहे का नाही. इथं ऑलरेडी सांगितलं फॉर इच ऑफ द एपी, ऑलरेडी सांगितलं की एपी आहे. फक्त काय करायचं, पहिली टर्म कॉमन डिफरन्स काढायचं. इथं म्हणणार आपण हिअर वी गेट द फर्स्ट टर्म A इज इक्वल टू, ए काय म्हटलं आपल्याला इथं 5 and common difference D. कॉमन डिफरन्स काय आपल्या इथं D, तोच काय आहे आपल्या इथं -4. ठीक आहे. इथं आपल्याला काय A ची आणि D ची व्हॅल्यू मिळालेली आहे. बस एवढं, ते का 4-5 वेळेचं फक्त उत्तर आहे, तेच आपल्याला व्यवस्थितपणे जमलं पाहिजे. पुढे नेक्स्ट दुसरा क्वेश्चन मध्ये आपण काय म्हणणार, सॉल्व्ह केलं सोल्युशन. इथं लिहिलं आपण दिस इज एन AP. ठीक आहे. आणि ना ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. इथं आपण म्हणणार therefore we know काय माहिती आपल्याला
ही आपल्याला माहिती आहे की T1 इज इक्वल टू A इज इक्वल 0.6. पहिली टर्म काय असणार आहे 0.6 म्हणजे काय पहिली टर्म आलेली हीच पहिली टर्म आहे. आणि डिफरन्स म्हणजे अजून एक लिहू शकतो आपण फॉर कॉमन डिफरन्स D is equal to T2 minus T1 is equal to काय करणार 0.9 minus 0.6 इथे ना 0.3 झालं. इथं तेच इकडे that is therefore that is जो आपण D is equal to 0.3. ओके मग इथं आपण आन्सर केलं. आन्सर इथं आपण लिहिलं here we get the values of इथं आपण एक दुसऱ्या पद्धतीने लिहू. पहिल्या टर्म काय आलं आपल्याला फर्स्ट टर्म ए काय 0.6 आणि दुसरं कॉमन डिफरन्स D is equal to कॉमन डिफरन्स D काय लागला 0.3. ओके अशा प्रकारे आपण लिहिणार. ओके मग हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. मग आपण बघू आता तिसरा क्वेश्चन. ओके इथं पण सिक्वेन्स दिलेला आहे याच्यावर काय पहिली टर्म आणि डिफरन्स काढायचं. इथं आपण लिहिणार सोल्युशन इथं आपण म्हणणार हिअर नेहमीसारखं this is an AP काय गिवन. ओके काय म्हणणार गिवन की जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. इथं आपण म्हणणार बिलो आपल्याला माहिती काय माहिती आहे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 127. आपल्याला फर्स्ट टर्म मिळालेली. पहिली टर्म काय असते नेहमी जी पहिली टर्म असते तोच काय असतो फर्स्ट टर्म असते. जी पहिली संख्या असते तीच फर्स्ट टर्म असते. आपण म्हणायचं फॉर कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू काय करणार दोघांची वजा करतो 135 वजा 127 म्हणजे काय करायची वजा करतो 5तून 7 जात नाही म्हणायचं इथे देऊन टाकायचं. इथे 15तून 7 गेले किती आले 8 आणि 0 डिफरन्स किती झाला आपला 8चा. इथे D इज इक्वल टू काय घेणार आपण 8. ओके मग 8 ने काय होते ते वाढत जाते संख्या 127 135 135 आणि 8 143 143 151 151 काय आला 159. इथे डिफरन्स किती आला 8चा. म्हणजे आपण लिहिणार आन्सर काय लिहिणार आन्सर इथे आपण लिहिणार हिअर वी गेट द व्हॅल्यूज ऑफ पहिला काय टाइम मला फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 127. ओके दुसरा टर्म काय म्हणणार कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू काय 8. ठीक आहे जो डिफरन्स आहे जो फरक आहे तो कशाचा आहे 8चा. ओके तिसरा क्वेश्चन आपण बघितला. चौथा क्वेश्चन काय दिला आपल्याला 104 304 504 आणि 704. म्हणजे आपण लिहिणार सर्वात पहिल्यांदा सोल्युशन सोल्युशन. तिथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती दिस इज अन AP. आपल्याला काय माहिती दिस इज अन AP ही ऑलरेडी AP आहे. आपण इथे काय म्हणणार therefore we know आपण लिहिणार therefore we know काय माहिती आपल्याला की AP आहे. we know की फर्स्ट टर्म अजून जर छान प्रकारे आपण फर्स्ट टर्म काय T1
इज इक्वल टू ए इज इक्वल टू 104. ओके, दिस इज एन इंटिग्रल गिवन दिलेलं ऑलरेडी दिलेलं आहे. पहिली टर्म आपल्याला मिळाली कॉमन डिफरन्स इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 काय आता 3/4 वजा 1/4. यांची वजाबाकी काय लागते 3 1 गेलं 1/4 2/4 1/2 चा डिफरन्स आहे. तेच आपलं फायनल आन्सर येणार आहे. म्हणजे आपण काय म्हणणार डायरेक्ट आन्सर लिहिणार. Here we get the values of पहले क्या लेना फर्स्ट टर्म a is equal to काय लेना 1/4 कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स काय येणार आहे. कॉमन डिफरन्स आपण लिहिणार आहे तर d इज इक्वल टू काय 1/2. अशा प्रकारे आपल्याला a आणि d दोन्हीची व्हॅल्यू मिळाली जी आपल्याला विचारली. ओके, मग असे मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. त्याच्यामध्ये काही एवढा अवघड नाहीये. ठीक आहे. ओके, धन्यवाद बघण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यामुळं जर मी कुठला व्हिडिओ नवीन अपलोड केला तर सर्वात प्रथम तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला कुठला काही शंका असेल काही डाऊट असतील तर त्याखाली कमेंट करा आणि जर तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्कीच शेअर करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.